स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन शेवटची डेट होती ती गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे 2,11,000 विद्यार्थी ज्यांनी टेट दिलेली आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी लायबल असणार आहेत, ते पात्र असणार आहेत शिक्षक भरतीसाठी. जागेच्या संदर्भातील अजून आपण शंका आपल्या डोक्यात आहे आणि ते अजून क्लिअर व्हायचं आहे. त्यामागचं कारण असं की 2025-26 ची जी काही नवीन संच मान्यतेचं धोरण जे आहे त्या नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार जे काही पदं आपल्या समोर येणार आहेत किंवा त्यानुसार रोस्टर जेव्हा क्लिअर होईल आणि त्यानुसार जी काही पदं येतील, पदं आल्यानंतर आपल्याला समजा 9 ते 10,000 पदं आले असतील किंवा 15,000 पदं असतील तर त्यामध्ये समायोजनाचा मुद्दा आहे, आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा आहे, असे सर्व अतिरिक्त पदं आहेत. अशा सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी क्लिअर होतील तर 15 जानेवारी पर्यंत या गोष्टी क्लिअर होणार आहे. अजून 4 ते 5 दिवस या ठिकाणी आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण खूप विद्यार्थी मी जेव्हा व्हिडिओ बनवलेले आहेत 50-60 कट ऑफ येणार आहे, 75 पर्यंत कट ऑफ येणार आहे, त्यावरती विद्यार्थ्यांना असं वाटते की वायफळ आहे. पण ते कोणते पद किंवा कोणत्या कॅटेगरीच्या जागा ह्या कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी येणार आहे या संदर्भात बोललेलो होतो मी. तर ते सुद्धा आपण बरोबर चेक करावं. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे 3 वर्षांचा जे काही 3 भरत्या आहेत त्या 3 भरत्यांचा अनुभव आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या काही भरती होत आहेत त्यानुसार आपण बोलतो आहे विद्यार्थी मित्रांनो. पेसा क्षेत्र असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात बोलतो आहे. किती विद्यार्थी लायबल आहेत आणि किती आहेत, किती नाही आहेत, किती टीईटी पास आहेत या संदर्भातील संपूर्ण लेखाजोखा हा एसटी विद्यार्थ्यांचा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की खरंच कट ऑफ तेवढ्यापर्यंत येईल का, नक्कीच येणार आहे. त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आता जागा रिक्तच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे की 2025 म्हणजे 2026 मे 2026 पर्यंत जे अतिरिक्त पदं आहेत, म्हणजे अतिरिक्त नाही, रिटायर होणारे जे काही सेवानिवृत्त होणारे जे काही शिक्षक असतील ते 5,500 शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत, त्या सुद्धा जागा या ठिकाणी इन्क्लूड केल्या जाणार आहेत. नंतर आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या बाबतीत सर्व जे आस्थापना आहेत त्या आस्थापनाच्या माध्यमातून रिक्त असणाऱ्या जागा ह्या पवित्र पोर्टलमध्येच आणणार आहेत आणि त्या माध्यमातून भरती केली जाणार आहे. त्यामुळं 15 तारखेपर्यंत तरी आपण घाबरू नका आणि हे लक्षात घ्यायचं आहे किती जरी जागा जरी आल्या तरी लक्षात घ्यायचं आहे 120च्या अबो असणारा विद्यार्थी हा सेफ आहे. आणि जर जागा ह्या मी जे काही बोललेलं आहे 30,000पर्यंत 25,000पर्यंत जर जागा येत असतील तर विद्यार्थी मित्रांनो 120च्या खाली सुद्धा कट ऑफ येणार आहे. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही चेक करा, तुम्ही स्वतःला पॅनिक करू नका, स्वतः घाबरू नका, कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कोणीच या ठिकाणी सांगू शकत नाही, पण प्रत्येक गोष्टी मागे एक अंदाज असतो, एक आपली जी काही अंदाज असतो आणि अंदाजाच्या यानेच आपण संभाव्य जे काही आपण कट ऑफ सांगू शकतो. त्या संदर्भात मी सांगतोय 19-20 होऊ शकते, 5 मार्क 2 मार्क मायनस कमी जास्त होऊ शकतात, परंतु आपण जर त्या गुणापर्यंत असाल किंवा त्या आकड्यापर्यंत तुमचे मार्क्स असतील तर तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. कारण जेव्हापर्यंत भरतीच्या 2015 म्हणजे 2025-26च्या जेव्हापर्यंत संच मान्यतेच्या माध्यमातून जेवढ्या जागा येणार नाही, जीआर नाही म्हणजे जागा जाहिराती येणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याला ते समजणार नाही. पण तुम्ही घाबरू नका. जे मी आता सांगितलं तुम्हाला की 5,500 जे शिक्षक जे रिक्त म्हणजे काय होणार आहेत, रिटायर होणार आहेत, त्यांची सुद्धा पदं या ठिकाणी येणार आहे. आदिवासी आश्रमशाळा असतील, समाज कल्याणच्या शाळा असतील, आदिवासी आपला इतर मागास उपयोजन कल्याण विभागाच्या शाळा असतील, आश्रमशाळा असतील, त्यांच्या सुद्धा भटक्या विमुक्त जमातीच्या या सर्व इन्क्लूड केले जाणार आहेत. त्यामुळं येथील सुद्धा पदं जे काही असतील ते तुमच्यासाठी येणार आहेत. नंतर राहिला मुद्दा, आता प्रश्न तुमच्या डोक्यात पडलेला असेल की सर अतिरिक्त सुद्धा काही शिक्षक आहेत ज्याचं समायोजन केलं जाणार आहे. तर अतिरिक्त हे काही कॅटेगरीच्याच जागा आहेत, लक्षात घ्या, काही कॅटेगरीच्याच जागा अतिरिक्त आहेत. त्यामुळं आणि हे किती जरी सांगितलं तुम्ही, किती जरी अतिरिक्त जरी असेल तर एसटीचे कॅन्डिडेट हे अतिरिक्त नाही हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थीच टीईटी पास नाही आहेत हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की वायफळ काहीतरी सांगतोय, असं तसं नाही. विद्यार्थी मित्रांनो, एसटीचे किती जागा रिक्त आहे, विशेष भरतीतल्या जागा किती रिक्त आहे, पेशामधल्या जागा किती रिक्त आहे हे आपल्याला अजून माहित नाही. त्याच्यावरती अभ्यास करा, तुम्हाला नक्की समजेल की कट ऑफ किती येणार आहे. म्हणून घाबरू नका. आणि जे इतर कॅटेगरीचे आहेत, जसं आता काही VJNTच्या कॅटेगरी आहेत काही जिल्ह्यांमध्ये, जसं नागपूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त आहेत, 20-30 अतिरिक्त आहे,
मधल्या काळामध्ये आपण आपल्या काही विद्यार्थ्यांनी आरटीआय टाकले आणि आरटीआयच्या माध्यमातून सर्व माहिती मागवलेली होती, परंतु ते जुना संच मान्यता आहे, नवीन संच मान्यतेनुसार ज्या काही गोष्टी होतील त्या जागा आपल्याला समोर 15 तारखेला दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. त्यामुळे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.